वारंवार थकवा येणं, अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे किंवा त्वचा फिक्कट दिसणे असे लक्षणं हिमोग्लोबिन कमी असण्याचे असू शकतात. अशा वेळी केवळ औषधावरती अवलंबून न राहता योग्य आहार आणि जीवनशैलीतील काही बदल योग्य पद्धतीने केल्यास आपले नैसर्गिकरित्या शरीरातील रक्त सहजरित्या वाढू शकतं. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हिमोग्लोबिन म्हणजे काय आणि ते आपल्या शरीरासाठी का महत्त्वाचे असते. हिमोग्लोबिन कमी होण्याचे नेमके प्रमुख कोणते कारणं आहेत, नैसर्गिकरित्या हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत, आयरनयुक्त आहारासोबत व्हिटॅमिन सी किती महत्त्वाचे आणि का महत्त्वाचे आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. कोणते पदार्थ लोहाचे शोषण कमी करतात हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत. तसेच कोणते जीवनशैलीतील बदल केल्याने तुम्हाला त्याचा फायदा होईल. तसंच गर्भवती महिलांनी आणि ज्येष्ठांनी रक्त वाढवण्यासाठी किंवा रक्त कमी न होण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे हे सर्व सविस्तररित्या आज आपण जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचा असा ठरणार आहे, म्हणून शांततेने काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण याच प्रकारचे अनेक व्हिडिओ आमच्या चॅनलवर येत असतात. हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोबत बेल बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना आहे. हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक आणि जनजागृतीच्या उद्देशानं तयार करण्यात आलेला आहे. हिमोग्लोबिन प्रमाणापेक्षा खूपच कमी असेल, वारंवार अशक्तपणा जाणवत असेल किंवा जास्त रक्तस्राव किंवा इतर गंभीर काही लक्षणं असतील तर स्वतःवर उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत हिमोग्लोबिन म्हणजे काय. मित्रांनो, हिमोग्लोबिन हे लाल पेशीमध्ये आढळणारं लोहयुक्त एक प्रथिन आहे. याचं मुख्य काम म्हणजे फुफ्फुसामधून ऑक्सिजन घेऊन तो शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचवणे, तसेच प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवणे आणि पेशीमध्ये तयार होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडला पुन्हा फुफ्फुसाकडे आणण्यासाठी मदत करणे हे महत्त्वाचं कार्य हिमोग्लोबिनचं आहे. जेव्हा शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण योग्य असतं, प्रमाणात असतं, तेव्हा शरीराला योग्य असा ऑक्सिजनचा पुरवठा मिळत असतो. त्यामुळं आपली ऊर्जा देखील टिकून राहते. मेंदू, हृदय आणि स्नायू व्यवस्थित कार्य करत असतात. आपल्याला दिवसभर ताजेतवानं वाटतं, परंतु हेच हिमोग्लोबिनचं प्रमाण जे आहे शरीरामध्ये कमी झालं त्यावेळेला शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा मिळत नाही आणि त्यामुळं थकवा येणं, अशक्तपणा येणं, चक्कर येणं, श्वास लागणं, त्वचा फिक्कट दिसणं, डोकेदुखी होणं, हृदयाचे ठोके वाढणं आणि काम करण्याची क्षमता कमी होणं असे लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. आता आपण बघू हिमोग्लोबिन कमी होण्याचे कोणते कारणं आहेत. हिमोग्लोबिन कमी होण्याचे अनेक कारणं असू शकतात, जसं की आहारामध्ये लोहाची कमतरता, व्हिटॅमिन B12ची कमतरता किंवा फॉलिक ॲसिडची कमतरता, बऱ्याच वेळेला जास्त रक्तस्राव होणं, दीर्घकालीन काही आजार आहेत अशामध्ये आणि काही औषधांच्या परिणामामुळं सुद्धा हिमोग्लोबिन शरीरात कमी होऊ शकतं. म्हणूनच संतुलित आहार आणि पौष्टिक आहार घेणं महत्त्वाचं असतं. पुरेशा आयरनयुक्त पदार्थ, व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ, व्हिटॅमिन B12 युक्त पदार्थ तसेच फोलेटयुक्त पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे अत्यंत महत्त्वाचे असते. हिमोग्लोबिन कमी होण्याचे अनेक कारणं असू शकतात. योग्य कारण शोधल्याशिवाय उपचार करणं पूर्णपणे प्रभावीरित्या योग्य ठरत नाही. सरासरी नेमके कोणते कारणं असतात ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. पहिलं कारण आहे आहारामध्ये आयरनची कमी असणे. हिमोग्लोबिन तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये आयरन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आहारामध्ये पालक, मेथी, डाळी, कडधान्य, तीळ, गूळ यासारख्या लोहयुक्त पदार्थांची कमी आपल्या आहारामध्ये असेल तर शरीराला हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं. व्हिटॅमिन B12 आणि फॉलेटची कमतरता काही लोकांना असते. यामुळं सुद्धा रक्तनिर्मितीची जी प्रक्रिया असते ती कमी होते. महिलांमध्ये मासिक पाळीच्या दरम्यान जास्त रक्तस्राव झाला किंवा शस्त्रक्रियेदरम्यान
काही जास्त प्रमाणात रक्तस्राव झाला किंवा काही लोकांना अल्सरसारखे आजार असतात त्यामुळं रक्तस्राव झाला किंवा मूळव्याधीमुळं रक्तस्राव झाला, अशा सर्व कारणामुळे शरीरातील हिमोग्लोबिन हे कमी होऊ शकतं. काही लोकांना दीर्घकालीन आजार असतात, जसं की किडनीचे काही आजार आहेत, कॅन्सर आहे, दीर्घकालीन एखादा संसर्ग आहे किंवा दाहजन्य आजारामुळे सुद्धा शरीरातील रक्तनिर्मितीच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान आई आणि बाळ दोघांनाही रक्ताची गरज वाढल्यानं लोहाची आवश्यकता जास्त लागते. योग्य आहारात हे न घेतल्यानं हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं. आता आपण बघू नैसर्गिकरित्या हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे. मित्रांनो, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी फक्त आयरनयुक्त पदार्थ खाणं पुरेसे नसतं. आयरनयुक्त पदार्थाबरोबर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B12 आणि फॉलेट आणि काही प्रथिनांचाही पुरेसा पुरवठा आपल्या शरीरामध्ये होणं हे अत्यंत आवश्यक असतं. यामध्ये हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी, चवळीची भाजी, शेपूची भाजी, मोहरीचे पानं यामध्ये आयरन मोठ्या प्रमाणात असते. तसेच फॉलेट आणि इतर पोषक घटक देखील मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून अशा भाज्या आठवड्यातून काही वेळा आपण खाल्ल्याच पाहिजेत. हरभरा, मसूर, मूग, मटकी, राजमा, चवळी, सोयाबीन आणि डाळिंबमधून आपल्याला आयरन मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असतं. म्हणून याचा वापर आपल्या दैनंदिनीत वाढवा. खजूर, मनुका, अंजीर, तीळ, भोपळ्याच्या बिया, बदाम यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोषण मूल्य असतात. म्हणून यांचा वापर देखील आपल्या आहारामध्ये करणं तेवढंच गरजेचं आहे. संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा, पेरू आणि किवी यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. हे शरीरातील आयरन शोषण करण्यास मदत करतं. त्यामुळं आयरनयुक्त जेवणासोबत फळे खाणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. दूध, दही, अंडी आणि शाकाहारींसाठी अन्न हे B12 युक्त असणं गरजेचं आहे. फोलेट आणि हिरव्या पालेभाज्या, कडधान्य आणि लिंबूवर्गीय फळ यामध्ये फार उपयुक्त असतात. मर्यादित प्रमाणामध्ये गूळ आणि तीळ यांचा समावेश आपल्या आहारामध्ये केल्याने आयरनचं प्रमाण सहजरित्या वाढू शकतं. मात्र ज्या लोकांना मधुमेह आहे अशा व्यक्तींनी गुळाचं सेवन डॉक्टर आणि आहार तज्ज्ञांच्या साहाय्यानंच करावं असं देखील तुम्हाला सांगतो. बीट आणि डाळिंब हे पौष्टिक अन्नपदार्थ आहेत आणि संतुलित आहाराचा एक भाग आहे. म्हणून बीट आणि डाळिंब एकटेच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करू शकतात. म्हणून आपल्या दैनंदिनीत बीट आणि डाळिंबाचा समावेश करा. यांना संतुलित आयरनयुक्त आहार देखील मानलं जातं. बीट आणि डाळिंबाचा वापर आपल्या शरीरात वाढवल्यास नैसर्गिकरित्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. फक्त योग्य आहार घेतल्यानेच हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं असं नाही. निरोगी जीवनशैली तितकीच महत्त्वाची असते. काही सोपे बदल केल्यानं शरीरात एकूण आरोग्य सुधारायला मदत होते. पोषक घटकांचा योग्य उपयोग होऊ लागतो. यासाठी संतुलित आहार घ्या. दिवसभरातील कोणतेही जेवण टाळू नका. प्रत्येक जेवणामध्ये आयरनयुक्त पदार्थांचा, प्रथिनांचा तसेच हिरव्या पालेभाज्यांचा, फळांचा आणि कडधान्यांचा समावेश करा. आयरन शोषण चांगलं होण्यासाठी जेवणामध्ये लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा किंवा पेरू यासारख्या व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा वापर वाढवा. दररोज 7 ते 8 तासांची झोप आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे. शरीराच्या पुनर्बांधणीसाठी तसेच एकूण आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते. दररोज 30 मिनिटं कमीत कमी चाला. हलका व्यायाम तुम्ही करू शकता किंवा योगासने देखील तुम्ही करू शकता. यामुळं तुमचे शरीर संतुलित राहील. पुरेसे पाणी प्या. धूम्रपान, मद्यपान शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. नियमित आरोग्याची तपासणी करत राहा. लक्षात ठेवा, जर हिमोग्लोबिन खूपच कमी असेल किंवा थकवा जास्त येत असेल, तुम्हाला दम लागत असेल, चक्कर येत असेल किंवा छातीमध्ये दुखत असेल तर हे लक्षणं गंभीर असू शकतात. अशा वेळेला त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. महिलांना मासिक पाळी दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असेल, त्यामुळं वारंवार अशक्तपणा येऊ शकतो. अशा वेळी महिलांनी रोजच्या आहारामध्ये व्हिटॅमिनयुक्त पदार्थ, कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, तीळ, सुकामेवा याचा वापर वाढवा. ज्येष्ठ नागरिकांनी वयानुसार भूक कमी झाल्याने पोषक घटकांचे शोषण कमी व्हायला लागते. म्हणून पचायला हलकं
आणि पोषक आहार घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पुरेसे प्रथिन, आयरन, व्हिटॅमिन B12 आणि फॉलेटयुक्त अन्न घेणं ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्त्वाचं असतं. ज्येष्ठ नागरिकांनी नियमित आरोग्याची तपासणी करणं हे देखील महत्त्वाचं आहे. वरील सर्व बाबींचे योग्य पद्धतीनं अवलंब केला तर तुम्हाला रक्ताच्या समस्या पासून कायमस्वरूपी दूर होता येईल. शरीरामध्ये नैसर्गिकरित्या रक्त वाढण्यास मदत होईल. चला तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमची एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल बटन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.